देता हूँ मी परमेश्वराला धन्यवाद देतो जिसने मुझे आप लोगों की सेवा करने का मौका दिया। ज्याने मला तुमच्या लोकांची सेवा करण्याचा मौका दिला। मैं मराठी भाइयों बहनों के लिए प्रभु का बहुत धन्यवाद देता हूँ। मी मराठी भाई बहिणींना लय धन्यवाद देतो। परमेश्वर आपको प्रेम करता है। परमेश्वर तुम्हाला प्रेम करतो। परमेश्वर तो पूरी जातियों को ही प्रेम करता है। परमेश्वर तो सर्व जातींना प्रेम करतो। लेकिन उसका प्रेम क्या है? पण त्याचं प्रेम काय आहे? उस प्रेम के बारे में, त्या प्रेमाच्या विषयी आपको मैं कुछ बताना चाहता हूँ। तुम्हाला मी काही सांगण्याची इच्छितो। पूरी दुनिया का एक ही परमेश्वर है। सर्व दुनियाचा एकच परमेश्वर आहे। आपका भी परमेश्वर है, मेरा भी परमेश्वर है। तो तुमचा पण परमेश्वर आहे, तो माझा पण परमेश्वर आहे। लेकिन उसने मुझे प्रेम कैसे किया? पण त्यांनी आपल्याला प्रेम कसं केलंय? जब मैं पाप में पड़ा था, जेव्हा मी पापामध्ये पडलेलो, जब मुझे कोई भी उठाने वाला नहीं था, जेव्हा मला कोणी पण उठवणारे नव्हते, तब उसने मुझे उठाया। तेव्हा त्यांनी मला उठवले। उसका प्रेम कितना गहरा है, त्याचे प्रेम किती महान आहे, उस प्रेम की बात मैं आपको बताना चाहता त्या हूँ। प्रेमाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। इस दुनिया में हम रहते हैं, या दुनियामध्ये आपण राहतो, अलग अलग धर्म जाति में हम बंटे हुए हैं, अलग अलग धर्म आणि जातीमध्ये आपण वाटलेलो आहे। फिर भी हमको इस बात के ऊपर ध्यान करना चाहिए, परंतु आपल्याला या गोष्टीवर ध्यान द्यावं असावं की मुझे बनाने वाला परमेश्वर कौन है? मला बनवणार परमेश्वर कोण आहे? वो मुझे कितना प्रेम करता है, तो मला किती प्रेम करतो, ये बात को हमको जानना चाहिए। या गोष्टीला आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे। मैंने इस बात को जाना है, मी या गोष्टीला माहिती करून घेतलंय, इसलिए मैं आपको भी बताना चाहता हूँ। यासाठी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो। जब मैंने इस पृथ्वी में जन्म लिया, जेव्हा मी या पृथ्वीवर जन्म घेतला, जिस धर्म जाति में मैंने जन्म लिया, ज्या धर्म आणि जातीमध्ये मी जन्म घेतला, जिस माता पिता के घर में मैंने जन्म लिया, ज्या माता आणि पिताच्या आई वडिलांच्या घरात जन्म घेतला, जैसे उन्होंने मुझे सिखाया ऐसे ही मैं करता था। ज्याने जसं मला शिकवलं तसंच मी केले। लेकिन मुझे ये बात का ज्ञान नहीं था, पण ह्या गोष्टीचं मला ज्ञान नव्हतं कि मेरा बनाने वाला परमेश्वर कौन है। की मला बनवणार परमेश्वर कोण आहे। इस पृथ्वी में 33 करोड़ देवता है, या पृथ्वीवर 33 कोटी देवता आहे, 10 गुरु है, 10 गुरु आहेत, और नबी है, और नबी पण आहे, पीर भी है, पकंबर भी है, पीर आहेत, पकंबर आहेत, बहुत सारे संत भक्त भी है। लय सारे संत भगत आहेत। तो भी परंतु सबको बनाने वाला ये एक परमेश्वर है। सर्वांना बनवणारा एक परमेश्वर आहे। वो परमेश्वर मनुष्य को कितना प्रेम करता वो है, परमेश्वर मनुष्याला किती प्रेम करतो, ये बात मुझे मालूम नहीं था। ही गोष्ट मला माहिती नव्हती। मुझे ये भी नहीं मालूम था मेरा बनाने वाला कौन है। मला हे पण नव्हतं माहिती की मला बनवणार कोण आहे। जैसे ही मेरे माता पिता ने मुझे बताया, वैसे ही मैं भक्ति प्रार्थना करता था। जसं पण मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं तसंच मी प्रार्थना भक्ती केली। आप भी ऐसा ही करते होंगे, तुम्ही पण असेच करत असाल, क्योंकि जैसा आपको धर्म जाति से मिलता है, जसं आपल्याला धर्मजातीमध्ये भेटतं, इस पृथ्वी के रीति रिवाज मिलते हैं, या पृथ्वीचे रीतिरिवाज भेटतात, वैसे हम भी करते हैं। तसं आपण पण करतो। उसमें हमारी कोई गलती नहीं है। त्याच्यामध्ये आपली काही गलती नाहीये। जब आपको मालूम ही नहीं पड़ा जेव्हा तुम्हाला माहितीच नाही पडले कि मेरा बनाने वाला परमेश्वर कौन है, की माझा बनवणार परमेश्वर कोण आहे, तब तक हम उसको कैसे जानेंगे? तवरपर्यंत आपण त्याला कसं माहिती करून घेऊ? जब उसके प्यार के बारे में हमको मालूम ही नहीं, जसं की आपल्याला त्याच्या प्रेमापासून आपल्याला माहितीच नाहीये, फिर हम उसको प्रेम कैसे करेंगे? आपण त्याला प्रेम कसं करू शकतो?
हम अलग अलग तरीके से भक्ति करते हैं, आपण अलग अलग वेळेने असे भक्ती करतो. लेकिन हम किसकी भक्ति करते हैं? आपण कोणती भक्ती करतो? परमेश्वर की बनाई हुई सृष्टि की. परमेश्वराने बनवलेल्या सृष्टीची भक्ती करतो आपण. ध्यान से मेरी बात को सुनना. म्हणजे ध्यान देऊन गोष्ट ऐका. एक तो परमेश्वर बनाने वाला है, एक परमेश्वर बनवणारा आहे, दूसरा उसकी बनाई हुई सृष्टि है. आणि दुसरी त्याची बनवणारी सृष्टी आहे. एक तो बनाने वाला परमेश्वर है, एक बनवणारा परमेश्वर आहे, दूसरा उसकी बनाई हुई सृष्टि है. आणि दुसरी बनवलेली सृष्टी आहे. दोनों दो है. दोन्ही दोन आहेत. सृष्टिकर्ता सृष्टिकर्ता और सृष्टि आणि सृष्टी दोनों दो है. दोन्ही दोन आहेत. हमको इस बात का ज्ञान ना होने के कारण आम्हाला या गोष्टीचं ज्ञान नाही असल्या कारण हम सृष्टिकर्ता को तो भूल गए. आपण सृष्टिकर्ता विसरून गेलो. हम सृष्टि को पकड़ करके उसकी ही पूजा शुरू कर दी. आपण सृष्टीला पकडून त्याचीच पूजा करायची सुरुवात केली. हम सृष्टि की ही भक्ती कर रहे हैं. आपण सृष्टीचीच पूजा करतो. हम सृष्टि के आगे ही दंडवत कर रहे हैं. आपण सृष्टीच्या पुढेच दंडवत करतोय. हमको ये बात का ज्ञान नहीं. आपल्याला या गोष्टीची माहिती नाहीये. मेरा बनाने वाला सृष्टिकर्ता कौन है? आपला बनवणारा परमेश्वर कोण आहे? इसके लिए यासाठी ये भेद जब मुझ पर प्रकट हुआ, हा भेद जेव्हा माझ्यावर प्रगट झाला, तब मैंने सोचा तेव्हा मी विचार केला, इस भेद को मैं आपके साथ भी बांट पाऊं. हा भेदाला मी तुमच्या समोर पण ठेवू शकू. आप बहुत भक्ति करने वाले होंगे, तुम्ही जास्त भक्ती करणारे लोक आहात. आप बहुत पढ़े लिखे लोग होंगे, तुम्ही जास्त शिकलेले लोक आहात. आप ऑफिसर लोग भी होंगे. तुम्ही ऑफिसर लोक पण असाल. आप यदि ऑफिसर है या आम आदमी है, तुम्ही अगर ऑफिसर असला या मनुष्य असाल, तुम्ही परमेश्वर तो सबको बराबर प्रेम करता है. परमेश्वर तर सर्वांना बराबर प्रेम करतो. वो तो सबका बनाने वाला है. तो तर सर्वांना बनवणारा परमेश्वर आहे. इसके लिए यासाठी उसको जानना बहुत ही जरूरी है. त्याला ओळख करणं जरुरी आहे. इसके लिए यासाठी ये बात आपको बता रहे हैं. ही गोष्ट तुम्हाला सांगतो. बनाने वाला परमेश्वर बनवणारा परमेश्वर और बनाई हुई वस्तुएं, आणि बनवणारी वस्तू, सृष्टिकर्ता सृष्टिकर्ता और बनाई हुई सृष्टि. आणि बनवलेली सृष्टी. प्रभु परमेश्वर ने आदि में आकाश और पृथ्वी की सृष्टि की. प्रभू परमेश्वराने आदीमध्ये आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. इसका मतलब, याचा मतलब आहे की जब आकाश नहीं था, जेव्हा आकाश नव्हते, जब पृथ्वी नहीं थी, जेव्हा पृथ्वी पण नव्हती, तब भी बनाने वाला परमेश्वर था. त्याच्या पहिले पण बनवणारा परमेश्वर होता. परमेश्वर ने आकाश को बनाया, परमेश्वराने आकाशाला बनवलं, पृथ्वी को भी बनाया. पृथ्वीला पण बनवले. इसका मतलब परमेश्वर पहले था. याचा मतलब की परमेश्वर पहिला पण आहे. परमेश्वर तो आदि आद से ही है. परमेश्वर तर सर्वात पहिल्यापासूनच आहे. उसको कोई बनाने वाला नहीं है. त्याला कोणी बनवणार नाहीये. वो कभी मरता नहीं है. तो कधी मरत नाहीये. वो तो युग ना युग तक रहने वाला है. तो तर युगानुयुग राहणारा आहे. ये सृष्टि तो नाश होने वाली है. ही सृष्टी तर नाश होणार आहे. प्रभु का वचन यूं कहता है, प्रभूचं वचन हे म्हणतं की एक दिन ये आकाश बदल जाएगा. हे आकाश बदलून जाईल. जो आकाश आप ऊपर देखते हैं, जे आकाश तुम्ही वरती बघताय, वो एक दिन बदल जाएगा. तो एक दिवस बदलून जाईल. जब आकाश और पृथ्वी टल जाएगा, जेव्हा आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, तो जो इसके ऊपर वस्तुएं वो भी सब नष्ट हो जाएंगी. जेव्हा ही ज्या वस्तू आहे त्या पृथ्वीवर ते पण नष्ट होतील. ये बहुत बड़ी बात है. ही बहुत लय मोठी गोष्ट आहे. हमारे वैज्ञानिक लोग भी कहते हैं, आपले विज्ञानवादी पण म्हणतात, ये पृथ्वी ज्यादा दिन बनी नहीं रहेगी. ही पृथ्वी जास्त दिवस बनून नाही राहणार. ये पृथ्वी एक दिन नष्ट हो जाएगी. ही पृथ्वी एक दिवशी नष्ट होऊन जाईल. ये आकाश भी नष्ट हो जाएगा. हे आकाश पण नष्ट होऊन जाईल. इसके लिए यासाठी पर जितने भी भक्त है, गुरु है, महाराज है, वो भी सब पृथ्वी के साथ नष्ट हो जाएंगे.
या पृथ्वीवर जेवढे पण गुरु आहेत, भगत आहेत, पंडित आहेत, महाराज आहेत, ते सर्व नाश होणार. तो वो पृथ्वी को बनाने वाला कभी नाश नहीं होता. जो पृथ्वीला बनवणार आहे तो कधी नाश नाही होणार. वो तो अनादिकाल से है तो अनंत कालापासून आहे, और अनंत काल तक रहने वाला है. तो अनंत कालपर्यंत राहणार आहे. इसके लिए यासाठी ये बड़ी बात आपको बताना चाहता हूँ. मी मोठी गोष्ट तुम्हाला सांगायला इच्छितो. आप इसके ऊपर ध्यान करें. तुम्ही ह्या गोष्टीवर ध्यान द्या. क्या आपने कभी बैठकर सोचा है का तुम्ही कधी विषयाला विसरून विचार केलाय? ये आकाश को बनाने वाला कौन है? या आकाशाला बनवणार कोण आहे? ये पृथ्वी को बनाने वाला कौन है? या पृथ्वीला बनवणार कोण आहे? आपको मुझको बनाने वाला कौन है? तुम्हाला मला बनवणार कोण आहे? सूर्य चंद्रमा सितारों को बनाने वाला कौन है? सूर्य हे, चंद्र आहे, सितारा आहे, त्यांना बनवणारा कोण आहे? पशु पक्षी समुद्र मछलियां सबको बनाने वाला कौन है? पशु आहेत, पक्षी आहेत, समुद्र आहे, त्यातली माछली आहे, त्याला बनवणार कोण आहे? ये सबको बनाने वाला एक परमेश्वर है. या सर्वांना बनवणारा एक परमेश्वर आहे. वो परमेश्वर आपको प्रेम करता है. तो परमेश्वर तुम्हाला प्रेम करतो. वो मुझे भी प्रेम करता है. मला पण प्रेम करतो. आपको भी प्रेम करता मला है. पण प्रेम करतो. इसके लिए यासाठी परमेश्वर ने पहले मनुष्य को बनाया. यासाठी परमेश्वराने पहिल्या मनुष्याला बनवलं. प्रभु का वचन यूं कहता है, प्रभूचं वचन असं म्हणतं की परमेश्वर ने पहले मनुष्य को अपने स्वरूप अपनी समानता में बनाया. परमेश्वराने सर्वात पहिल्या मनुष्याला आपल्या स्वरूपाने आणि समानताने बनवले. इतनी बड़ी सृष्टि है. एवढी मोठी सृष्टी आहे. सृष्टि से बढ़कर सृष्टीच्या जास्त परमेश्वर मनुष्य को प्रेम करता है. परमेश्वर मनुष्याला प्रेम करतो. आप उसके प्रेम की गहराई को नहीं जानते. तुम्ही त्याच्या प्रेमाच्या गहराईला ओळखत नाही. जितनी भी वस्तुएं बनाई है, जेवढी पण वस्तू बनवल्यात आहे, उन सबको परमेश्वर ने आज्ञा दिया. त्या सर्व गोष्टींना परमेश्वराने आज्ञा दिलं. लेकिन मनुष्य को बनाते समय त्या मनुष्याला बनवायच्या समयामध्ये आज्ञा नहीं दिया. आज्ञा नाही दिली. ये भूमि की मिट्टी हाथ में लेकर त्या भूमीची माती घेऊन हातामध्ये उसका रूप बनाकर त्याच्या रूप बनवून उसमें अपना सांस आत्मा डाला. त्याच्यामध्ये आपला श्वास आणि आत्मा टाकला. तब पहला मनुष्य जीवित प्राणी बन गया. तेव्हा पहिला मनुष्य जिवंत प्राणी झाला. मनुष्य को परमेश्वर ने इस पृथ्वी की भूमि से रचा. मनुष्याला परमेश्वराने या भूमीच्या मातीने रचले. मनुष्य को बादल से नहीं बनाया गया. माणसाला वांद्रापासून नाही बनवले. ये तो कुछ लोगों का बुद्धि का ज्ञान है. या काही लोकांचे बुद्धीचं ज्ञान आहे. बंदर को भी परमेश्वर बनाया, वांद्राला पण परमेश्वराने बनवलं. उसके साथ तो बंदरी को भी परमेश्वर ने बनाया. त्याच्यासमोर वांद्राचे जे असते त्याला पण परमेश्वराने बनवले. जितने भी पक्षी है, जंतु है, सबका जोड़ी जोड़ी बनाया. जेवढे पण पक्षी आहेत, जानवर आहेत, त्यांचे जोडी जोडी बनवले. इसके लिए आज भी उनके द्वारा उनके बच्चे पैदा होते हैं. अजून पण त्यांच्या द्वारा त्यांचेच बच्चे पैदा होतात. तो मनुष्य को परमेश्वर ने अपने स्वरूप अपनी समानता में बनाया. म्हणून परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपाने आणि समानताने बनवला. अपना सांस और आत्मा डाला. आपला श्वास आणि आत्मा टाकला. तब वो पहला मनुष्य जीवित प्राणी बन गया. तेव्हा तो मनुष्य पहिला जिवंत प्राणी झाला. वो मिट्टी को हाथ में लेते समय त्या मातीला हातात घेतल्या समय वो मिट्टी मांस में बदल गई. ती माती मांसामधून बदलून गेली. वो मनुष्य की सुंदर आंखें आ गया, कान आ गया, गुर्दे आ गया, दिमाग आ गया, क्या क्या आ गया, सब आ गया. त्या मनुष्याचे डोळे आले, कान आले, नाक आले, हाडके आले, सर्व काही काही आले. वो मनुष्य उठकर चलने लगा. तो मनुष्य उठून चालायला लागला. मनुष्य बातें करने लगा. तो मनुष्य गोष्टी करायला लागला. किसने बनाया? कोणी बनवले? परमेश्वर ने उनको बनाया. परमेश्वराने त्याला बनवले. परमेश्वर को कितना प्रेम करता है. तो परमेश्वर आपल्याला किती प्रेम करतो. अपने स्वरूप समानता में बनाया. आपल्या स्वरूपाने समानताने बनवले त्याला. जानवर को अपने स्वरूप में नहीं बनाया. जानवराला त्याच्या स्वरूपामध्ये नाही बनवले. अरे जानवर से बढ़कर परमेश्वर मनुष्य को प्रेम करता है. जानवराच्या जास्त मनुष्य आपल्याला प्रेम करतो. जानवर में खाली प्राण और मांस है. जानवरांमध्ये फक्त प्राण आणि मांस आहे. प्राण और शरीर है. प्राण आणि शरीर आहे. लेकिन मनुष्य में
शरीर प्राण और आत्मा है। पण मनुष्यामध्ये शरीर प्राण आत्मा आहे. इसके लिए यासाठी परमेश्वर मनुष्य को पवित्र करके बनाया। परमेश्वराने मनुष्याला पवित्र करून बनवले. परमेश्वर मनुष्य को रोशनी का कपड़ा पहनाया। परमेश्वराने मनुष्याला उजालाचे कपडे घातले. उसको इस पृथ्वी में राजा के तौर पर बनाया। या पृथ्वीवर मनुष्याला राजा करून बनवला. मनुष्य को नहीं बनाया, मनुष्य को नहीं बनाया, उसके साथ स्त्री को भी बनाया। उसके त्याच्या संगत राहणारी स्त्रीला पण बनवली. अकेले मनुष्य को नहीं बनाया, एकल्या माणसाला नाही बनवला, उसके साथ स्त्री को भी बनाया। त्याच्या संग बाईला पण बनवलं. कैसे बनाया? कसं बनवलं? मनुष्य के ऊपर भारी नींद भेज दी, माणसावर जास्त झोपट पाठवली, उसकी एक हड्डी निकाला, त्याचे एक हाडकं काढले, उस हड्डी के ऊपर स्त्री को बनाया। त्या हाडकामधून त्या बाईला बनवले. फिर पहला मनुष्य जब सोकर उठा, जेव्हा तो पहिला मनुष्य झोपून उठला, उसने क्या देखा? त्याने काय बघितलं? उसके साथ मेल खाने वाला एक स्त्री, त्याच्या संग मेल खाणारी एक बाई. पहला जोड़ी परमेश्वर बनाया, पहिली जोडी परमेश्वराने बनवली. उनको इस पृथ्वी में रखा, त्यांना दोघांना या पृथ्वीवर ठेवले. उनके लिए एक भट्टका भी लगाया, त्यांच्यासाठी एक वाटिका पण बनवली. उसमें कितने फल लगाए, त्याच्यामध्ये किती फ्रूट फळ लावले. वो सब फल खाते थे, ते सर्व फळ खाते होते, आनंद से रहते थे, ते आनंदाने राहायचे, परमेश्वर से बात करते थे, ते परमेश्वरावर गोष्ट करायचे. कुछ भी उनको चिंता नहीं थी, त्याला कोणती पण गोष्टीची चिंता कोई नव्हती. भी टेंशन नहीं थी। त्यांना कोणत्या पण गोष्टी टेन्शन वो नव्हतं. अपने बनाने वाले परमेश्वर को जानते थे, तो आपल्या बनवणाऱ्या परमेश्वराला ओळखत होते, उसके साथ बात करते थे। त्यांच्या समोर गोष्ट करायचे. लेकिन क्या हुआ? परंतु काय झालं? परमेश्वर उनको एक आज्ञा दिया, परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली, इस वाटिका में जिसमें तुम रहते हो, त्या वाटिकामध्ये ज्या तुम्ही राहता, इसमें एक पेड़ मैंने लगाया है त्यामध्ये एक मी झाड लावलंय, जो भले और बुरे की पहचान करने वाला है। तो भल्या बुऱ्याची पहचान करून देईल. तुमने उस पेड़ का फल मत खाना, तुम्ही त्या झाडाचे फळ नका खाऊ. अगर उस पेड़ का फल खाओगे तो मर जाओगे। अगर तुम्ही त्या झाडाचे फळ खाला तर तुम्ही मराल. लेकिन उन्होंने परमेश्वर की आज्ञा को तोड़ डाला, परंतु त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचं तोडली, शैतान की आज्ञा मान ली, शैतानची आज्ञा मानली, अपने बनाने वाले परमेश्वर के विरुद्ध पाप कर दिया। आणि आपल्या बनवणाऱ्या परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले. वो पाप करते ही उनकी बुद्धि बिगड़ गई, आणि ते पाप केल्याने हीच त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. उनकी महिमा के कपड़े चले गए, त्यांचे महिमाचे कपडे निघून गेले, वो डर गए, आणि ते भयभीत झाले, उनका आनंद चले गया, आणि त्यांचा आनंद पण निघून गेला, फिर परमेश्वर से छुपने लगे। आणि ते परमेश्वराशी लपायला लागले. उन्होंने परमेश्वर के विरुद्ध पाप कर दिया। आणि त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले. जब उन्होंने परमेश्वर के विरुद्ध पाप कर दिया, जेव्हा त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले, तब वो परमेश्वर से दूर हो गए। आणि तेव्हा ते परमेश्वरापासून दूर झाले. फिर वो खेती बाड़ी करने लगे, आणि ते शेतीवाडी करायला लागले. फिर उन्होंने विवाह जीवन शुरू किया, आणि त्यांच्या लग्नाचं जीवन सुरू केलं. बच्चों को जन्म दिया, त्यांनी मुलांना जन्म दिला. वो बच्चा भी पाप में जन्म लिया, त्या मुलाने पण पापामध्ये जन्म घेतला. उनके द्वारा पाप इस जगत में आया, आणि त्यांच्या द्वारा या जगामध्ये पाप आले. फिर पूरी दुनिया में पाप फैल गया, आणि पुऱ्या जगात पाप पसरले. सब मनुष्य जाति पाप में पड़ गई, आणि सर्व मनुष्य पापामध्ये पडले. अपने बनाने वाले परमेश्वर को भूल गए। आणि आपल्या बनवणाऱ्या परमेश्वराला विसरून गेले. फिर मनुष्य क्या करने लगा? पण मनुष्य काय करायला लागला? मनुष्य को मनुष्य का घात करने लगा, आणि मनुष्य मनुष्याचा घात करायला लागला, झूठ बोलने लगा, खोटं बोलायला लागला, चोरी करने लगा, चोरी करायला लागला, व्यभिचार करने लगा, बेविचार करायला लागला, धोखा करने लगा। धोका करायला लागला. फिर पत्थर, लकड़, मिट्टी, पेड़ को, पक्षी को, जानवर की पूजा करने लगा। आणि मग दगडाची, मातीची, झाडाची, पंछीची, या पशूंची पूजा करायला लागला. मनुष्य की पूजा करने लगा, आणि माणसाची पूजा करायला लागला. ये सब पाप करने लगा। हे सर्व पाप करायला लागला.
ये पाप का दंड है मृत्यु। आणि हा पापाचा दंड आहे मृत्यू। मृत्यु बोलने से शरीर छोड़ना नहीं, मृत्यू म्हणायचं मतलब की शरीर सोडणं नाहीये। शरीर इधर छोड़ देंगे, हे शरीर इथं सोडून देईल आपण, शरीर को जला दिया जाएगा शरीराला जाळामध्ये जाळलं जाईल और हमारी आत्मा प्राण भी नरक की आग में जलता रहेगा। आणि आपल्या आत्मा प्राण पण नरकामध्ये जळत राहील। वो है दूसरी मृत्यु। आणि ती है दुसरी मृत्यू। अनंत काल तक आत्मा नरक में तड़पता रहेगा। अनंत काळामध्ये आत्मा नरकामध्ये तडपेत राहील। इसलिए यासाठी जब मनुष्य से पाप करता रहा, तेव्हा मनुष्य असं पाप करत राहिला, परमेश्वर मनुष्य को देखता रहा, परमेश्वर मनुष्याला बघत राहिला, तब प्यार करने वाला परमेश्वर मनुष्य को देखकर उनको एक दया आया। तेव्हा प्रेम करणारा परमेश्वर मनुष्याला बघून त्याला दया आली। तब परमेश्वर क्या किया? तेव्हा परमेश्वराने काय केले? मैं स्वर्ग छोड़ करके इस पृथ्वी में आऊंगा, मी स्वर्ग सोडून ह्या जगामध्ये येईल, मैं एक कुंवारी कन्या के द्वारा मनुष्य बनूंगा, मी ह्या एक कवारी बाईच्या जन्मात येईल, मनुष्य बनूंगा, माणूस बनेल, मैं मनुष्य के पाप का पूरा दंड अपने ऊपर लूंगा आणि मी माणसाचा पापाचा दंड मी माझ्यावर घेईल। इसके लिए यासाठी मनुष्य को कितना परमेश्वर प्रेम करता है। मनुष्याला परमेश्वर किती प्रेम करतो। आज से 2000 साल पहले आजपासून 2000 पहिले वर्ष मनुष्य को बनाने वाला परमेश्वर, माणसाला बनवणारा परमेश्वर स्वर्ग छोड़ करके स्वर्ग सोडून अपने आप को छोटा करते हुए आपल्याला बारीक करून एक कुंवारी कन्या के द्वारा एक कवारी बाईच्या द्वारा इस पृथ्वी में मनुष्य बनकर आया। या पृथ्वीवर मनुष्य बनून आला। जो मनुष्य बनकर आया तो मनुष्य बनून आला, वो पूरे संसार के सेंटर में आया। तो पुऱ्या संसारच्या सेंटर मध्ये आला। पूरे संसार का सेंटर किधर है? तो पुऱ्या संसारचा सेंटर कुठं आहे? यरूशलेम के नगर बैतलहम में आया। यरूशलेमचा नगर बैतलहम मध्ये आला। क्यों आया? का आला? हम पापियों का उद्धार करने के लिए आया। आपल्या पापांचा उद्धार करण्यासाठी आला। हम पापियों का उद्धार करने आया। आपल्या पापांचा उद्धार करण्यासाठी आला। कौन आया? कोण आला? सृष्टिकर्ता परमेश्वर आया। सृष्टिकर्ता परमेश्वर आला। कैसे आया? कसा आला? मनुष्य बनकर आया। मनुष्य बनून आला। वो मेरे प्रिय भाई बहन, हे माझ्या भाई बहिणींनो, ये बड़े भेद की बात है। लय गोष्ट भेदाची आहे। कौन सा भेद है? कोणता भेद आहे हा? सृष्टिकर्ता परमेश्वर सृष्टिकर्ता परमेश्वर मनुष्य के रूप में इस पृथ्वी में आया। मनुष्याच्या रूपामध्ये या सृष्टीवर आला। क्यों आया? का आला? हम मनुष्यों को प्रेम करने के कारण आया। तो आपल्या माणसाचा प्रेम करण्याच्या कारणाने आला। जब हम पाप में पड़े हुए थे, जेव्हा आपण पापामध्ये पडलेलो होतो, हमको कोई प्रेम करने वाला नहीं था। आपल्याला कोणी प्रेम करणार नव्हतं। हमारी जाति के लोग हमको प्रेम नहीं कर सकते थे। आपल्या जातीचे लोक आपल्याला प्रेम नव्हते करू शकत। हमारे कुटुंबीय हमको ऐसा प्रेम नहीं कर सकते थे। आपल्या कुटुंबामधले आपल्याला असं प्रेम करू शकत नव्हते। हमारे माँ भाई बहन ऐसा प्रेम नहीं कर सकते थे। आपले भाऊ आणि बहीण आपले असं प्रेम नाही करू शकत। कैसा प्रेम? कसं प्रेम? एक पापी के लिए प्राण देना, एक पापी माणसासाठी जीव देणं। किसी के धर्मी के लिए भी कोई अपना प्राण नहीं देता। पण त्या धर्मीसाठी पण आपला प्राण नाही देत कोण। वो जब हम पापी थे, तो जेव्हा आपण पापी होतो, तब परमेश्वर स्वर्ग छोड़कर मनुष्य बनकर इस पृथ्वी में आया। तेव्हा परमेश्वर स्वर्ग सोडून मनुष्य आपल्या पृथ्वीवर आला। जब मनुष्य बनकर आया था, जेव्हा मनुष्य बनून आला, उन्होंने मनुष्यों के दुख को देखा। जेव्हा त्यांनी मनुष्याच्या दुःखाला बघितले, बीमारों के ऊपर हाथ रखा, बीमार अच्छे हुए। जो बिमार असेल त्याच्यावर हात ठेवला आणि बिमार चांगले झाले। दुष्ट आत्मा के स्थायी लोगों के ऊपर हाथ रखा, वो अच्छे हो गए। जे भूत खेदाचं माणसं होते त्याच्यावर हात ठेवले ते चांगले झाले। अंधों की आंखों में उंगली लगाया तो अंधा देखने लगा। जेव्हा आंधळ्याच्या डोळ्यामध्ये बोट लावले तेव्हा आंधळा बघायला लागला, लंगड़ा चलने लगा। लंगडा चालायला लागला। ये सब करने के बाद भी हे सर्व करण्याच्या नंतर पण उन्होंने हम पापियों का पाप अपने ऊपर ले लिया। त्यांनी आपल्या पापांची पापियांचा पाप त्याच्यावर घेतले।
वो पाप का दंड उन्होंने अपने ऊपर लिया। त्या पापाचा दंड त्याने आपल्यावर घेतला। वो दंड क्या था? तो दंड काय होता? उनकी पीठ के ऊपर 39 कोड़े लगाए गए। त्यांच्या पाठराणीवर 39 कोडे मारले गेले। वो कोड़ा चमड़े का था, उसमें कील लगा हुआ था। तो कोडा चमड्याचा होता, खिळी लावलेली होती। उसकी पीठ में लगाते समय त्याच्या पाठाने लावता वेळी पीठ फाड़ गई, त्याची पाठ फाटून गेली। उनके सिर में कांटों का ताज लगाया गया, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा ताज टाकला गेला, उनके कंधे में भारी क्रूस रखा गया, त्याच्या खांद्यावर मोठा क्रूस ठेवला गेला। उनको पहाड़ के ऊपर ले गए, त्याच्या डोंगरावर त्याला घेऊन गेले, उनके हाथों में कील लगाए, त्यांच्या हातामध्ये कीळ लावले, उनके पाँव में कील लगाए, त्यांच्या पायामध्ये पण खिळे ठोकले, क्रूस के ऊपर लटका दिया आणि क्रूसावरती लटकावले त्यांना। इतना कष्ट सहते हुए भी एवढं कष्ट सहून पण वो मरा नहीं, तो मेला नाही। उन्होंने अपना प्राण हम पापियों के लिए दे दिया। त्यांनी आपला जीव आपल्या पापासाठी दिला। इतना बड़ा प्रेम कौन करेगा? एवढे मोठे प्रेम कोण करेल? मेरी माँ प्रेम नहीं कर सकती, माझ्या आई एवढं प्रेम नाही करू शकत, मेरा पिता मुझे प्रेम नहीं कर सकता, माझा बाप मला एवढं प्रेम नव्हता करू शकत, मेरे भाई लोग मुझे ऐसा प्रेम नहीं कर सकते, माझा भाऊ आणि बहीण एवढं नाही प्रेम करू शकत, मेरे कुटुंबीय मुझे ऐसा प्रेम नहीं कर सकते, माझे जो कुटुंबी आहेत ते पण एवढं प्रेम नाही करू शकत, मेरी बरादरी मुझे ऐसा प्रेम नहीं कर सकती, माझी जी जात समाज आहे ते पण असं प्रेम नव्हतं करू शकत। वो प्रेम किसने किया? ते प्रेम कुणी केलं? मेरे बनाने वाले परमेश्वर ने किया। माझ्या बनवणारे परमेश्वराने केलं। उन्होंने अपना प्राण क्रूस के ऊपर दे दिया, त्यांनी माझा आपला प्राण क्रूसावरती दिला, उनका शरीर कब्र में रखा, त्याचं शरीर कबर मध्ये ठेवले, वो तीसरे दिन मुर्दों में से जी उठा। तिसऱ्या दिवशी मुर्दामधून जीवित झाला। क्यों जी उठा? का जिवंत झाला? सर्वशक्तिमान परमेश्वर मनुष्य के रूप में आया, सर्वशक्तिमान परमेश्वर मनुष्याच्या रूपामध्ये आला होता। इस दुनिया में एक ही परमेश्वर है, या दुनियामध्ये एकच परमेश्वर आहे, वो ही परमेश्वर मनुष्य बनकर आया। तोच परमेश्वर मनुष्य बनून आला। क्यों आया? का आला? हम पापियों का उद्धार करने आया, आपल्या पापांचा उद्धार करण्यासाठी आला। मुर्दों में से जी उठ करके मुर्दामधून जीवन झाला, वो स्वर्ग में उठा लिया गया, तो स्वर्गामध्ये उठवला गेला, वो आज भी स्वर्ग में विराजमान है। तो अजून पण स्वर्गामध्येच विराजमान आहे। जब वो मनुष्य बनकर आया, जेव्हा तो मनुष्य बनून आला, जब हम पापियों का उद्धार करने आया, जेव्हा आपल्या पापांचा उद्धार करण्यासाठी आला, तब उसका नाम प्रभु यीशु रखा। जेव्हा त्याचं नाव प्रभु येशू ठेवलं। प्रभु का मतलब मालिक, प्रभूचं म्हणजे मालिक, यीशु का मतलब पापों से उद्धार करने वाला। येशूचं मतलब आहे की पापांचा उद्धार करणारा। प्रभु यीशु क्रिस्तियों का गुरु नहीं, प्रभु येशू ख्रिश्चनाचा देवता नाहीये। प्रभु यीशु कोई धर्म बनाने नहीं आया, प्रभु येशू कोणाचा धर्म बनवण्यासाठी नाही आला, सारी दुनिया का उद्धार करने के लिए आया। साऱ्या दुनियाचा उद्धार करण्यासाठी आला। जब इस बड़े प्रेम को मैंने सुना, जेव्हा या मोठ्या प्रेमाला मी ऐकले, मुझे पता चला मला माहिती पडले मेरा परमेश्वर कौन है, माझा परमेश्वर कोण आहे, मेरा उद्धारकर्ता कौन आया है। माझा उद्धारकर्ता कोण आला आहे। मैंने रोते रोते इस उद्धारकर्ता परमेश्वर को बोला, मी रडता रडता या उद्धारकर्त्याला बोललो, हे परमेश्वर, हे माझ्या परमेश्वरा, मैं पापी हूँ, मी पापी आहे, मुझे धन, मला धन, गाडी, बंगला, बड़ा पैसा नहीं चाहिए, मोठा पैसा नकोय, मुझे पापों से उद्धार चाहिए। मला पापापासून उद्धार पाहिजे। मैंने रोते रोते उसको बोला, मी रडता रडता त्याला बोललो, ये जीवते परमेश्वर ने मेरी प्रार्थना को सुना, या जिवंत परमेश्वराने माझ्या प्रार्थनेला ऐकलं, उसने मुझे उद्धार दिया, त्यांनी मला उद्धार दिला, मुझे उद्धार मिला, मला उद्धार भेटला। इसके लिए यासाठी मैं आपको मी तुम्हाला इस परमेश्वर के प्रेम के बारे में घोषणा करता हूँ। या परमेश्वराच्या प्रेमाच्या गोष्टी मी तुम्हाला घोषणा करतो। मैं आपको भी प्रेम करता हूँ, मैं तुम्हाला पण प्रेम करतो, परमेश्वर भी आपको प्रेम करता है, परमेश्वर पण तुम्हाला प्रेम करतो। इसके लिए ये सत्य वचन आपको दे रहे हैं। यासाठी हे सत्य वचन तुम्हाला देतोय। प्रिय भाई बहन, हे माझ्या प्रिय भाई बहिणींनो, आप बहुत अच्छे लोग हैं, तुम्ही लय चांगले लोक आहात। चाहे आप अहमदाबाद शहर में है, कारण तुम्ही आता अहमदाबाद मध्ये शहर मध्ये आहात, चाहे आप महाराष्ट्र में है, चाहे कुठं पण आज महाराष्ट्र चाहे आप गाँव में है, तुम्ही चाहे गाव मध्ये असाल, किसी भी कोने
कोने में आप ये बात सुन रहे हैं, कोणत्या पण कोण्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऐकत असाल, ये सत्य वचन है, हे सत्य वचन आहे, ये परमेश्वर के प्रेम का प्रूफ है हे परमेश्वराच्या प्रेमाचा प्रूफ आहे कि वो आपको प्रेम करता है। कारण की तो तुम्हाला प्रेम करतो, इसलिए हम भी आपको प्रेम करते त्यासाठी हैं। आम्ही पण तुम्हाला प्रेम करतो। प्रेम के साथ ये सत्य आपको बांट रहे हैं, या प्रेमासंग तुम्हाला हे सत्य वाटतोय, कोई पैसा कमाने के लिए नहीं, कोणता पैसा कमावण्यासाठी नाही, आपकी सेवा के करने के लिए हम आए हैं। तुमची सेवा करण्यासाठी आम्ही आलो आहे। ये आपकी सेवा कर रहे हैं, हे तुमची सेवा करतोय आम्ही। क्या आप इस सेवा को प्रेम से स्वीकार करोगे? काय या सेवाला तुम्ही प्रेमाने ग्रहण करताय? आखिरी में आपको ये बात बताना चाहता हूँ, लास्टला हे तुम्हाला गोष्ट सांगतोय की ये वचन सुनकर हे वचन ऐकून आप अपने सच्चे मन से तुम्ही त्या सच्च्या मनाने उस परमेश्वर को कहोगे, त्या परमेश्वराला बोलणार, हे परमेश्वर, हे परमेश्वर, मैं पापी हूँ, मी पापी आहे, मुझे उद्धार चाहिए। मला उद्धार पाहिजे। आपको उद्धार मिलेगा, तुम्हाला उद्धार भेटेल, इसमें कोई संदेह नहीं। यामध्ये कोणता संदेह नाहीये। ये सत्य वचन है। हे सत्य वचन आहे। कितने लोगों ने ये वचन सुनकर उद्धार पाया? किती लोकांनी हे वचन ऐकून उद्धार पाला। आपको भी उद्धार चाहिए तो तुम्हाला पण उद्धार पाहिजे तर आप इस सत्य को हृदय से ग्रहण कर लो। या सत्याला हृदयाने ग्रहण करा। हम आपके लिए प्रार्थना करेंगे। मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो। हमारे प्यार करने वाले परमेश्वर, आमचा प्रेम करणारा परमेश्वरा, हम आपको धन्यवाद करते हैं। आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो। आपके सत्य वचन बताने का तूने मौका दिया है। हे सत्य वचन तुम्हाला सांगायची मौका दिला आम्हाला। जितने भी हमारे भाई बहन सत्य वचन को सुन रहे हैं, हे जेवढे पण माझे भाई बहन या सत्याला ऐकतात, आपका अनुग्रह उनके ऊपर होता रहे। आपला अनुग्रह त्यांच्यावर होऊ दे। उनकी भीतर की आंखें खोल दे परमेश्वर, त्याचे आतमधले डोळे खोल प्रभू, उनको उद्धार दे प्रभू, त्यांना उद्धार दे, नरक से बचा ले, नरकापासून वाचव, स्वर्ग के लिए तैयार कर। स्वर्गाला तयार कर। स्वर्ग हम आपसे विनती करते हैं, आम्ही तुला विनती करतो, आप हमारी विनती को ग्रहण करें आपल्या विनतीला ग्रहण कर प्रभु यीशु के नाम से। प्रभु येशू के नामाने।